मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलायझवर. तर आज आहे मी माळशेज घाटामध्ये. नेहमीच असतो म्हणजे आपले व्हिडिओ जे ते घाटामधले ते भरपूर. तर आज न राहून म्हणजे व्हिडिओ बनवायचा नव्हता, काही खास अपडेट नाही आहे. पण आज जे क्लायमेट झालं आहे त्या क्लायमेटमुळं मी आज व्हिडिओ बनवतो आहे. तर सध्या रिसेंटली काय झालं आहे, तर पावसाचे दिवस जवळ आलेत आणि ढग जे ते सर्व या ठिकाणी उतरलेत खाली. आणि मस्त हा माळशेज घाटाचा नवीन पहिलाच व्हिडिओ आपण बनवतोय की ज्यामध्ये सर्व ढग खाली आलेले आहेत आणि मस्त आहे. आता मी दाखवेलच पुढं. इकडून घाट चालू होतो, हा खोबीपाटा, आणि इकडून इथेपर्यंत आता पुणे हद्द आहे. त्या पुणे हद्द्यानंतर ठाणे जिल्हा चालू होतो. इकडून इथे बोर्ड दाखवतो बा तुम्हाला. हे बा, हा जो लेफ्ट साईडला बोर्ड आहे हा इकडून लिहिलेलं आहे. इकडे बा, ठाणे जिल्हा हद्द सुरू, पुणे जिल्हा इथपर्यंत संपतो. आणि तुम्हाला रोडची कंडिशन पण पहा, रोड पण इकडे पुणे जिल्ह्यातला आहे तो संपतो आणि ठाणे जिल्हा चालू होतो. समोरच पहा ढगांची कशी चादर पसरलेली एकदम, आणि खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे इकडे. आणि इथेच घाट सुरू असा बोर्ड पण आहे. मी घाटापुरताच हा व्हिडिओ बनवतोय कारण घाटामध्ये खूप छान परिसर आहे हा आणि नेहमी प्रसन्न वाटतं या वातावरणात. तर आज तसाच काहीसा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळ्यात तुम्ही जर इकडे येण्याचा प्लॅन करताय, जर वन डे ट्रिपसाठी, तर राईट साईडला हे MTDC रिसॉर्ट आहे. इकडे तुम्ही राहू शकता किंवा छोटे मोठे हॉटेल झालेले आहेत पुढे घाटाच्या पुढे, इकडे आळेफाट्याच्या साईडला. तर समोरचं जे क्लायमेट आहे ते पहा, खूप सुंदर झालेलं आहे एकदम. पुढे घाटात आपल्याला धुकं देखील लागू शकतं कदाचित. हा आपला फक्त घाटापुरताच व्हिडिओ असेल, कारण या आधीचे भरपूर व्हिडिओज मी बनवलेले आहेत. त्यामुळं पुन्हा सेम व्हिडिओ सेम लोकेशनचे व्हिडिओज बनवणं थोडं मला बरोबर वाटत नाही. पण लवकरच आता या पावसाळ्यात हा माळशेज घाट एक निसर्ग सौंदर्याने नटून जाईल. आणि हा म्हणजे भरपूर क्राऊड येतो इकडे. पुणे झालं, मुंबईतून जास्त येतो कारण मुंबईपासून नजीक आहे आणि पुण्यापासून थोडं लांब पडतो. पण हो, सुंदर आहे. पुण्यातली लोक भरपूर तामिनी घाटात जातात जवळ. तर आपल्याला माळशेज घाट जवळ असल्यामुळं आपण माळशेज घाटात येतो आणि खूप छान मस्त वॉटरफॉल इकडे पाहायला मिळतात तुम्हाला. आता तर रोड देखील नवीन झालेला आहे. तुम्हाला जो आधी मागच्या 1-2 वर्ष तुम्ही मिस केला जो माळशेज घाट, तो आता यावेळी स्किप नाही करायचा आणि माळशेज घाटात यायचं मस्त फिरायला. भरपूर पावसाळ्यात तर इकडे भरपूर वॉटरफॉल पाहायला मिळतात. तर समोर वरती दिसतोय का नाही काय माहिती, पण खाली ऊन पडलेलं आहे आणि वरती सावली आहे सगळी. वेगळंच क्लायमेट आहे. खाली दिसेल तुम्हाला, जसं घाट उतरू आपण तसा परिसर तुम्हाला दिसून येईल. ते पहा, आणि बाईक रायडरवाले तर मस्त एन्जॉय करतात पहा. थोड्याच वेळात आपल्याला बोगदा येईल आणि बोगद्यातून क्रॉस करू आपण माळशेज घाट. यावेळी काय होतं काय माहिती, पावसाळ्यात दरड कोसळेल नाही कोसळेल, पण सुरुवातीचे काही दिवस, महिनाभर दरड कोसळण्याची भीती फार असते. मी नेहमी सांगतो. आणि मस्त सुंदर असा हा बोगदा
आता पहा क्लायमेट इकडे लगेच चेंज झालं, कारण आता मागेपर्यंत ऊन दिसत होतं, इकडे ऊन गायब झालं. हे मंदिर मस्त. लँडस्लायडिंग जे होतं ते याच परिसरात होतं. म्हणजे हा जो पॅच आहे इथपासून ते एक पुढे एक टर्न आहे, या परिसरात म्हणजे जे दरड कोसळण्याचं प्रमाण आहे ते जास्त असतं इकडे, कारण पूर्ण हा लेफ्ट साईडला खडक आहे पूर्ण, आणि उन्हाळ्यात तापला जातो आणि पावसाळ्यात पाणी आल्यावर थोडासा विभागला जातो खडक आणि लँडस्लायडिंग होतं. हेच म्हणजे पावसाळ्यातच प्रमाण आहे जास्त, की उन्हाळ्यात जास्त काही प्रॉब्लेम नाही. आता तर इकडे सिमेंट रोड झालेला आहे, त्यामुळं आधी खड्डे वगैरे असायचे ते देखील नाही आहेत, एकदम छान रोड असणार आहे आता. इकडे वरती जाळी देखील लावलेली आहे, दगडी जे येतात वरून खाली ते यावेत नाहीत म्हणून जाळी लावली आहे. पण प्रमाण जे दगड पडतात ते जाळीतून छोटे मोठे दगड खाली येतातच, जे मोठे प्रमाण ते होत नाही लगेच. लवकरच पावसाळा चालू होईल आणि भरपूर इकडे क्राऊड येईल. आता शांत असतो माळशेज घाट, पावसाळ्यात एकदम भरलेला असतो, भरपूर क्राऊड प्रवासी भेट देतात माळशेज घाटाला. आणि तुम्ही आलात तर एक स्पीडचं जे लिमिट आहे ते फॉलो करा, कारण 40चा स्पीड आहे इकडे आणि पोलीस लोक असतात भरपूर पावसाळ्यात, तर मग तुम्हाला चलन वगैरे लागू शकतं. त्यामुळे एक स्पीडचं भान ठेवा, थोडंसं जास्त स्पीड ओव्हर स्पीडिंग करू नका. इकडे याच परिसरात पोलीस थांबलेले असतात, जिकडून दिसत नाहीत आपल्याला आणि अचानक पोलीस समोर असतात, तर ही काळजी घ्या थोडी. की तसंही ड्रायव्हिंग थोडं सेफली करा, कारण आत्ता भरपूर रोड नवीन झाल्यामुळं एक वेगावर नियंत्रण राहत नाही आहे आणि भरपूर ॲक्सिडेंट तुम्हाला कानावर येत आहेत. बसवाले तर विचारू नका, बसवाल्यांचा आत्ता डिंगोरे या परिसरात ॲक्सिडेंट झाला, आत्ता रिसेंटली झाला 2-3 दिवसापूर्वी. तर 2 बाईकवाले म्हणजे 4 लोक एक्सपायर झाले. मी हे घाबरवत नाही आहे, एक तुम्हाला सूचना देतोय, कल्पना देतोय, कारण स्पीड खूप होता, म्हणजे बसवाल्यांचा स्पीड खूप आहे. तर बसवाल्यांना तिथील स्थानिक लोकांनी देखील वॉर्निंग दिली, कारण जास्त स्पीडने चालवलात तर आम्ही कारवाई करू वगैरे, कारण तिथले 4 लोक ते एक्सपायर झाले एकाच गावातले आणि बाईकवर होते. तर ती थोडी काळजी घ्या. बाकी रोड चांगला झालेला आहे, तुम्हाला आता आधीसारखे जे प्रॉब्लेम होते ते फेस करायला लागणार नाही. बघा बसवाले किती फास्ट चाललेत, म्हणजे काय प्रमाणच नाही आहे कोणतं, आणि त्यांना तसंही कोणी बोलायला नाही, कारण शासनाच्या गाड्या असल्यामुळं त्यांना कोणी बोलत नाहीत, पोलीस लोक थांबवत नाहीत.
आधी आपण बसने एक सुरक्षित प्रवास समजायचो, पण आता तशी वेळ नाही आहे. कारण बस आता मी रिसेंटली मागच्याच एक महिना पण झाला नसेल तर बेल्ले या गावी बस एक जी होती ती पलटी झाली होती आणि ड्रायव्हर जे होते ते एक्सपायर झाले होते. म्हणजे आधी एक बसकडं एक सेफली प्रवास या दृष्टीने पाहिलं जायचं, पण आता तसं नाही आहे. नवीन ड्रायव्हर आले, तरुण मुलं आहेत, तर भरपूर ॲक्सिडेंट होतात. ते थोडीशी काळजी घ्या. बसने पण जात आहे तर थोडंसं काय करू शकत नाही, पण एक नाईटला वगैरे प्रवास टाळा किंवा अर्ली मॉर्निंग थोडंसं हे करा. झोपेची वेळ असते त्यावेळी ॲक्सिडेंट होतात. असे भरपूर कारणं आहेत, पण जे ॲक्सिडेंट झाले सगळे बसचे झालेले आहेत. तुम्ही मागे इथे घाटात झालेला स्कॉर्पिओ आणि बसचा तो देखील ॲक्सिडेंट, किंवा आता म्हणजे रिसेंटली भरपूर कानावर यायला लागलेत बसचे अपघात. त्यामुळे मी तुम्हाला एक थोडंसं कल्पना देतोय. बाकी घाटात एवढं सुंदर वातावरण झालंय ना, असं वाटतं थांबून एन्जॉय करावं मस्त. पण सकाळी लवकर जायचं असतं, ऑफिस असतं, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं नेहमी मी सकाळी घाईमध्येच असतो. पण निवांत हो, पावसाळ्यात मी निवांत कधीतरी वेळ काढेल, माळशेज घाटाला भेट देईल चांगली मनसोक्त. इकडे राईट साईडला तुम्ही आलात तर काळू वॉटरफॉल देखील आहे तुम्हाला, तो देखील तुम्ही एन्जॉय करू शकता. तिकडे पण मोठा वॉटरफॉल आहे आणि तिकडे खूप क्राऊड जातो. तिकडे पण भरपूर लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळं घाटामध्ये जे काही टर्न आहेत, जुनाच घाट आहे, घाटामध्ये काही चेंजेस झालेला नाही आहे. फक्त जो रस्ता होता खराब तो नीट केलेला आहे आणि चांगला झालेला आहे. आता आधीसारखा रस्ता तुम्हाला राहिलेला नाही आहे. आधी खूप खड्डे होते, पावसाळ्यात नेहमी खड्डे होतात या रोडवर, कारण पावसाचं प्रमाणच खूप आहे इकडे. पुढेच थोड्याच वेळात सावरणे गाव येईल. घाटात मला वाटलं होतं धुकं असेल, पण तसं काही नाही आहे, धुकं वरवरच होतं. त्याच्यामुळं खास व्हिडिओ बनवला होता, पण एक मला वाटलं तुम्हाला दाखवा हा परिसर, म्हणून मी शूट करतोय, व्हिडिओ करतोय. लोक अशी थांबून एन्जॉय करतात. मस्त जागा केलेलं आहे, तिकडे थांबा तुम्ही, जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही. अशा परिसरात थांबा. हे बघ, घाटात तशी जागा कमीच आहे, पण त्यातल्या त्यात जर गाडी तुम्ही पार्क करता तर रोडवर नका करू, रोडच्या खाली करा. इकडे एक पोलीस थांबलेले असतात या स्पॉटला. हे बसवाला कसा रिस्की ओव्हरटेक करतोय, त्यांना काही देणं घेणं नाहीये, कारण शासनाचे हे सगळं असंच आहे. शासनाचे लोक जास्त काळजी घेत नाहीत आणि मग पर्यायी काय होतं तर असे प्रॉब्लेम होतात. ॲक्सिडेंट वगैरे झाल्यावर जी लोक जातात त्यांना फार प्रॉब्लेम फेस करावे लागतात, म्हणजे त्यांच्या घरच्यांना. ठीक आहे, आता पुढे येतं ते सावरणे गाव आणि इकडूनच राईट साईडला तुम्ही काळू वॉटरफॉलला देखील जाऊ शकता. हे बघा घाट समाप्त इकडं, आणि हा पुढचा पण जो अनुभवतोय आता
तो कल्याण अहिल्यानगर हायवे. आता इकडे मस्त इथपासून नवीन रोड चालू होतो, मोठा रोड झालेला आहे भरपूर. कल्याण 78, ठाणे 98 आहे आणि मुंबई 153. बाकी समोरचं तुम्ही परिसर जर पाहिलं तर खूप छान आहे. वरती अर्धपर्यंत डोकं पसरलेलं आहे. मला दिसतोय का नाही माहीत नाही, हा दिसतोय तुम्हाला. तर हो, खूप सुंदर झालेलं आहे वातावरण इकडे. हेच दाखवण्यासाठी खास व्हिडिओ बनवला मी. आणि इकडे बघा लेफ्ट साईडला 40चं स्पीड तुम्हाला मेंटेन करायला सांगितलं आहे. थोडं हळूहळू वाढतोय स्पीड, कारण मागच्या वेळी मी सांगितलं होतं लगेच 50 झालं, लगेच 30 झालाय. तर जिकडे टर्न वगैरे येतात तिकडे स्पीडचं कमी केला जातो लगेच लिमिट. आणि बोर्डचे साईन एवढ्या प्रमाणात लावलेले आहेत की म्हणजे एक चांगली गोष्ट आहे ती. एक आपल्याला त्याच्यामुळं रोडचा अंदाज येतो. जे नवीन लोक येतात इकडे ड्राईव्ह करायला त्यांच्यासाठी खूप फायदेशीर येतं ते बोर्ड. बाकी आपण नेहमीच घाटात असतो त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं सवय झाली घाटाची, जास्त भीती वाटत नाही. नाईटला वगैरे थोडासा त्रास होऊ शकतो कारण रोड नवीन झालेला आहे आणि घाटात इकडे पाऊस खूप असतो, खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसासोबत धुकं देखील असतं. अशा काही गोष्टी आहेत. पाहू आता येणारा जो काळ आहे तोच आपल्याला दाखवेल की यावर्षी काय होतं. कारण रोड झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा असेल, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येतात, काय गोष्टी होतात हे आपल्याला देखील माहिती नाही आहे. ठीक आहे, जास्त मोठं बनवत नाही व्हिडिओ कारण मला फक्त घाटाचा परिसर दाखवायचा होता, त्यामुळे इकडेच थांबतो. आणि हो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांसोबत, जेणेकरून लोकांना फायदा होईल. फायदा होतोच नक्की, कारण भरपूर लोकांच्या कमेंट येतात की रोड बनवा, रोडचं जे अपडेट आहे ते द्या, काय झाले चेंजेस ते दाखवा. कारण आपण भरपूर 15 दिवसाला माझा राऊंड असतोच इकडे आणि हे दाखवत असतो मी नेहमीच. तर नेहमी त्याच स्पॉटला काय व्हिडिओ बनवायचा म्हणून मी आता इकडे थांबतो. तर हो, तेच सांगेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करत राहा. कमेंटने मला एक अंदाज येतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात आहेत, काय गोष्टी होतात आहेत, फेस करायला लागतात आहेत, ते क्लिअर करू आपण व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, थांबू इकडेच आपण.